देखील त्यांनी दिलं। केंद्र सरकारनं लागू केलेल्या रामजी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना जुन्या सर्व योजनांचा समावेश त्यात करण्यात येईल आणि कोणत्याही रोजगार सेवकांना कामावरून कमी करण्यात येणार नाही अशी ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली। याबाबतचा मूळ प्रश्न बाबा धर्मराव आत्राम यांनी उपस्थित केला होता। ज्या कामांमधील मजुरांचे पैसे देणं बाकी आहेत ते केंद्र सरकारकडून मागण्यात आले आहेत, येत्या आठवड्यात ते येणं अपेक्षित आहे असं मंत्री म्हणाले। केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेत 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्याला लाभ मिळत नाही, तो मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। याबाबतचा प्रश्न समाधान औताडे यांनी उपस्थित केला होता। या योजनेतून आजवर 13,000 कोटी रुपये राज्य सरकारनं तर 39,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिले आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली। मजुरांना देय असलेली रक्कम वेळेत उपलब्ध करून देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे पैसे उपलब्ध झाल्यावर ते देऊ असं सांगणं योग्य नाही अशी समज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिली। या अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत केंद्राकडून कधी निधी उपलब्ध होईल याची माहिती सभागृहासमोर मंत्र्यांनी सादर करावी अशी सूचना अध्यक्षांनी केली। राज्यात 19 नव्हे तर 9 लोकांची मूत्रपिंड बेकायदेशीरपणे काढण्याच्या घटना घडल्या आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती। त्यावर विजय वडेट्टीवार, अर्जुन खोतकर, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले। चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं मूत्रपिंड अशाच प्रकारे काढून घेतल्याप्रकरणी 6 बेकायदेशीर सावकारांना अटक करण्यात आली। त्यातील 2 मध्यस्थांनाही अटक करण्यात आली आहे। यात तामिळनाडू आणि दिल्लीतले 2 डॉक्टरही सामील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही राज्यमंत्र्यांनी दिली। या सर्व प्रकरणात विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून सखोल चौकशी करण्यात येईल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं। राज्य शासकीय